मी निलेश प्रभू. आता मी मोतीलाल नगरच्या आंबेडकर मैदानामध्ये आहे. जवळजवळ 1.5 महिन्यापूर्वी हे मैदान महानगरपालिकेने आणि माडाने हे इस्टेट व्ह्यू कंपनीला हँडओव्हर केलं. आता या मैदानात याच्यापूर्वी इथे खूप मोठ्या मोठ्या टुर्नामेंट होत होत्या. रोज आमची मुलं खेळत होती इथे. त्याचबरोबर इथे बाजूला एक एरिया आहे जिथे मुलांची खेळणी लावलेली आहे. आणि आता मी जिथे उभा आहे तिथे 1.5 महिन्यापूर्वी इथे हिरवंगार असं एक छानपैकी बटरफ्लाय गार्डन होतं. 2021 साली कोविडच्या नंतर इमिजिएटली लोकांना मोकळी हवा, चांगला ऑक्सिजन मिळावा म्हणून तत्कालीन स्थानिक नगरसेवक संदीप पटेल यांना विनंती केल्यानंतर त्यांनी त्या विनंतीवरून इमिजिएटली 1 महिन्यामध्ये पूर्ण सगळ्या प्रक्रिया करून त्यांनी हे सुंदर असं महानगरपालिकेच्या माध्यमातून बटरफ्लाय गार्डन, याची थीम होती वेगळी की बटरफ्लाय गार्डन. तर हे इथे आपण जमीन जिथे आता पाहतोय तिथे हिरवळ उगवलेली होती अगदी छान. आणि बाजूला ही सगळी फुलझाडं लावलेली होती. हिरवीगार अशी ही फुलझाडं होती आणि याच्यावरती शेकडो बटरफ्लायज येत होते रोजचे. आणि मुलांसाठी ही एक अशी पर्वणीच होती. मुलं इथे छान खेळायची, बाजूला बटरफ्लाय असे भिंदळत होते. पण आज जर पाहिलं तर 1.5 महिन्यापासून याला जेव्हापासून हे हँडओव्हर केलं गेलं आहे तेव्हापासून या झाडांना पाणी दिलं गेलं नाही. आणि अक्षरशः या गरमीमध्ये ही झाडं होरपळून निघाली, आणि आता याची साफसफाई होत नाही. त्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता ह्या बिअरच्या बाटल्या इथे पडलेल्या आहेत. हे 3 पडलेले आहेत बिअरचे. अशी ही याची दुरावस्था झाली आहे. ही फक्त एका मैदानाची अवस्था आहे. अजून गणेश मैदान इथलं जे अजूनही हिरवं आहे कारण त्याला खालून पाणी मिळतंय, पण त्याच्यामध्ये इतका प्रचंड कचरा झालेला आहे. आता हा जो सगळा कचरा आहे याचा त्रास रहिवाशांना पावसाळ्यात होणार आहे. कारण हा सगळा कचरा ड्रेनमध्ये अडकून पुन्हा एकदा इथे तुंबई होणार आहे. सगळी इथे पाणी साचणार आहे. इथे सकाळच्या वेळेला रोज योगा करण्यासाठी, वॉकिंग करण्यासाठी अनेक आमचे रहिवासी, अनेक महिला, अनेक वृद्ध माणसं इथे येत होती रहिवासी. पण आज याची स्थिती, इथे मुलं खेळत होती चांगली, हिरवीगार इथे अशी झाडं होती आणि फुलपाखरं दिवसभर इथे फुलपाखरं बागडत असायची, पक्षी येत होते. पण आज याची स्थिती अक्षरशः भग्नावस्था झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. आपण पाहू शकता हे आमच्या महिला पण इथे वॉक करत आहेत, लहान मुलं इथे या मैदानात खेळत आहेत. आज हे मैदान असं उजाड झाल्यासारखं वाटतंय. ही स्थिती आहे. म्हणजे जर उद्या आपली रिडेव्हलपमेंट यांच्या हातात गेली तर हे आपलं काय करतील याचा हा छोटासा ट्रेलर आहे असं मला वाटतं.